बघा त्या व्हिडिओच्या नादात मरणाचा भात करपला आहे बघा. तर काळा भंगार झाला. आता ह्याचं वरचं काढून घेते आणि परत धुवून परत शिजायला घालते. थोडंसं होऊ द्या, गार होऊ द्या. थोडंसं गार झालं म्हणजे हे होतं. खिडकी उघडली हो का, घरात कसला धूर झाला भात करपलेला दिसते का तुम्हाला? भात करपलाय. तर काय जणांना वाटेल की राधा तू तर 100 व्हिडिओमध्ये म्हणली की 100 वेळा की माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्याकडे पैसे नव्हतं, मग तो आली कशी काय. तुम्हाला एक सांगू का, आपले नातेवाईक का नाही आपल्याला फक्त दिलं घेतलं ना तरच गोड असते ते. आणि ज्या टायमाला आपण का नाही त्यांना होय नाही, ज्या टायमाला माझ्याकडे असलं का नाही तर मी देते, पण माझ्याकडे नसलं का नाही मी जर नाही म्हणलं की मग फुगून बसते ते. मग दिलं घेतलं तरच सगळी गोड येते, नाही दिलं घेतलं तर का नाही काय त्याचा फायदा नाही. पण एखाद्या बारीला समजून घ्यायची नाहीत बाबा हिच्याकडं नसन म्हणून ती नाही म्हणली असन, अजिबात नाही. त्या दिवशीची सिच्युएशन कशी होती माहिती आहे का? आता मला बऱ्याच काय कमेंट्स आल्या की तुझी लेकरं सोडून जायची काहीच गरज होती, तुला एवढीच काळजी असते तर तू गेलीच नसते आणि तू त्याच्या दारामध्ये जाऊन हिंडते. काय जण तर म्हणले सख्या भावाच्या दारात गेली नाही, ती लय लांबची नाहीत म्हणली, जवळचीच म्हणली की सख्या भावाच्या दारात नाही गेली, लोकाच्या दारात कशाला जाऊन पडले. कमेंट तर आल्याच, मी कमेंटवर तेवढं लक्ष देतच नाही, कारण कमेंट्स करणारी काय ते आपल्या घरातले नसतात किंवा आपल्या जवळची पण नसते ते. त्यांना काय माहिती आहे, त्यांना जे दिसतंय त्यांना एखाद्याला चुकीचं ठरवायचं हाय. 2-4 जण त्यांना फक्त मी चुकीचीच दिसते, त्यामुळं का नाही मी त्यांचा भागच घेत नाही. त्यांना हातात दिसलं की हिसकावून पळायची सवय लागली, त्यामुळे त्यांचा मी काय भाग घेत नाही. पण ज्या ओळखीचे असतात अनोळखी नसते ती, तर ती माणसं तशी म्हणतात की जायचं तर मग सख्याकडे जायचं, म्हणजे फुगवणारीच सांगतात बरं का, फुगवणारीच सांगतात तसे. तर मला स्वातीच्या इथं सोडलं होतं आणि मला स्वातीच्या इथनं पण जाऊ वाटत नव्हतं. निलेश दादा लय रिक्वेस्ट करायला लागलं, तू दिवाळीच्या टायमाला बी आले नाही, वाढदिवसाला बी आले नाही, मग असली कसली बहीण हा हे ते. आणि कसं आपल्याला जीव लावतात म्हणल्यावर मला त्यासल्यांचं मन म्हणजे तशा माणसाचं मन पण तुडू वाटत नाही, कारण आपल्याला जीव लावतात, सख्या भावापेक्षा जास्त जीव लावतात. आपल्या सख्या भावानं सुद्धा आपल्याला अजून बरं वाईट विचारत नाही, ती गरजेपुरती गोड असते ती फक्त. माझं तर भाव असलायत का नाही, दिलं तरच गोड, नाही तर भांडण चालू. त्यांच्या मनासारखं मी वागायचं, नाहीतर त्यानं शिव्या द्यायच्या, त्यानं मारायचं. हे भाऊ असले तर तुम्ही बघितलंच, मी मागं पण पोटात सायलेन्सर मारला होता, तेव्हा चांगले 8 दिवस ॲडमिट होते दवाखान्यात. त्याच्यासाठी काय केलं नव्हतं. आणि बहिणींसंग गोड राहायचं असलं तर मेहुण्यांना अगोदर नोटा द्यायच्या, मग त्यांच्या मनासारखं नाही झालं की मग हे का ना असं करायचं. लय सत्यानाच झाला माझं इतकं, म्हणजे धरलं तरी पण आता परक्यांना धरलं तर म्हणतात जवळची नातेवाईक सोडती, सक्क सोडती आणि मानलेलीच करते. कसं असतं माहिती आहे का हे निलेश दादा, माझ्या सख्या भावासाठी मी काय केलं ती तुम्ही बघितलंच, सख्या बहिणीसाठी पण काय केलं ती पण तुम्ही बघितलं. काय तर जणांना तर वाटन काय तू दिखावा केला, पण निलेश दादानं तिथून आणताना मी किती कारणं सांगितली होती. तुम्ही निलेश दादाला विचारा, कधी पण झालं तर किती कारणं दिली होती. माझ्या फोनमध्ये बॅलन्स नव्हता, येणारा फोन येत होतं पण जाणारा फोन लागत नव्हता. माझ्याकडून जाणारं जात नाही, बॅलन्स नसल्यावर येणारे येतात फोन. तर तुम्हाला सांगते माझ्याकडं कपडे नाहीत, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट माझ्याकडे बॅलन्स नव्हता, तिसरी गोष्ट जवळ रुपया नव्हता, शिवाय मी आजारी पण होते, सर्दी ही ती झाली होती, अंग दुखत होतं. एकच दिवस स्वतःच्या इथं चिखल थापला, फड लावला, तिला करू लागली काम. मनामध्ये किती जरी दुःख असलं ना तर मी हसून खेळून राहते, ती लोकांना खरं वाटतच नाही. वाटतं काय हिला बघून तर कोण म्हणन का की हिला काहीच दुःख नाही, ही मोकर बाई, हिला हिंडाय फिरायला पाहिजे असतं, ह्याच्या त्याच्या दारात जाऊन पडायचं असतं. या मला वाटलं माझ्या सख्या भावानं आपल्याला जवळ केलं नाही, त्यानं गरजेपुरतं गोड राहिला तर काय म्हणून निलेश दादाकडे जायचं. पण निलेश दादाला मी ज्या टायमाला म्हणलं का निलेश दादा मला नको म्हणलं, मला जावं लागेल म्हणलं घरी, त्या माणसाचं काय त्या दारुड्याच्या भरोशावर मी लेकरं सोडू शकत नाही. सकाळी ती घेऊन गेलाय म्हणलं, आता मला जावं लागेल म्हणलं, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी थांबली म्हणलं. तर निलेश दादा म्हणलं काय तू येड्यावानी करते, चल
तुला गाडीत घालूनच घेऊन जातो. माझ्यासाठी त्यांना अर्धा तास मी लेट झाली तर अर्धा तास गाडी थांबवली होती. मला म्हणलं मी कवापासून शेटफळमधनं तुला फोन करतो काही नाही. तर मी म्हणलं निले दादा म्हणलं माझ्या फोनमध्ये बॅलन्सच नाही तर माघारी फोन लावला असता. एका मिनिटात 350चा बॅलन्स टाकला. मला माहीत पण नाही टाकलेला. जेव्हा मला वरनं मेसेज पडला का तेव्हा मला कळलं की मला बॅलन्स केला आहे. मी आणलं निले दादा मला कपडे सुद्धा नाही ती घालायला म्हणलं. तर म्हणलं चल कपडे काय करते, चल तुला साड्या घेतो 5-6 एकदाच. नको नको म्हणत तरी पण का नाही, मला माहीत पण नाही पंढरपुरात त्यांना गाडी थांबवलेली. गाडी थांबवली, मला वाटलं काहीतरी खायला, कारण मला वाटणं स्वतःनं सांगितलं होतं निलेश दादाला की राधाताई जेवली नाही, रात्री पण जेवली नाही आणि सकाळी पण जेवली नाही, दुपारी थोडंसं का नाही ती काय पास्ता का फिस्ता म्हणतात ती खाल्ला होता. त्या 2-4 घास मला तसलं खायला येत नाही आणि तसल्याची चव बी लागत नाही, मला ते आवडत पण नाही, म्हणून मी आपलं 2-4 घास पाणी प्यापुरतं खाल्लं होतं. तर साऱ्या वाटेनं निलेश दादा हॉटेल बघत होतं. काय खायचं तुला, काय खायचं ते सांग. मग मला वाटलं खायासाठीच गाडी थांबवली, तर डायरेक्ट पूनमताईनं मला का नाही कपड्याच्या दुकानात नेली. तेव्हा का तेवढी साडी भारी घेतली, मला साडी परकर घेतलं. परत दुसऱ्या दिवशी त्यांना दवाखान्यात नेलं. मला चपलाचं 2 जोड घेतलं. सनी चप्पल आण रे, नवीन चप्पल दोन्ही पण आण. 2 चपलाचं जोड घेतलं. आणि हिकडनं मला परत फोन काय आलाय की ह्यो नगरच्या पुढं निघून गेलेला आहे आणि लेकरं आहे ते इथं, आणि शाळेतनं पुन्हा काळजी लागली की पोराला माझ्या आणायचं. कोण 3 किलोमीटर शाळा आहे इथनं, 2-3 किलोमीटर शाळा आहे, हायवे रोड आहे. माझं पोरग एकटं येईल असं बी नाही. सख्या भावासाठी काय काय केलं होतं म्या, तुम्ही बघितलंच. त्या भावानं माझ्या जीवावर उठला होता, फक्त दारूचं कारण होतं. आणि त्या दारू पाय भावानं काय केलं, हा बघा, भावानं पोटात सायलेन्सर मारला फक्त दारू पिऊ नको म्हणून. हो का, ही एक चप्पल घेतली वापरायला, पण मला लय आवडली त्यामुळे मी काय लगेच घालणार नाही. हा सध्या मला चप्पल घालायला. आणि हा बघा ही एक, ही सँडल कुठं जाता येता घाल म्हणलं, पण आता ही मी घालणार नाही, मी कावीला देणार ही सँडल. ही सँडल पण मस्त आहे बघा, एकदम क्वालिटीचं आहे. हे बघा, आणि ती साडी. आणि शिवाय मी अनिल दादाला सांगितलं माझ्या लेकरांसाठी, म्हणलं त्यांना सकाळी जा म्हणत होतं लवकर, आता नको जाऊ, पण म्हणलं संध्याकाळी लेकरं झोपायचे कुठं, म्हणलं किती जरी उशीर झाला तरी जाते म्हणलं मी. वाटलंच तर टिंबुर्णीतनं गाडी नाही भेटली ना म्हणलं मी नाता भाऊजीला कुणाला बी फोन करून बोलवून घेईल म्हणलं, नाही तर टिंबुर्णीत पाहुणे आहेत ना त्यांना सांगल म्हणलं मला घरी सोडायला, काय बी होईन म्हणलं मला जाऊ द्या. तर निले दादानं मला विचारलं की ताई तुला पैसे आहेत का जायला, पण त्यांना एवढं सगळं माहिती होतं म्हणून त्यांना मला विचारलं. मग मी खाली मान घालून म्हणलं नाही. मग पूनमताईला सांगितलं की तिला पैसे दे. मी म्हणलं 200 रुपये बाद झालं म्हणलं, 200त भागतंय म्हणलं माझं, जाते म्हणलं मी, हाफ तिकीट आहे म्हणलं मला. तर निलेश दादानं पूनमताईनं माझ्या हातात आणून 1000 रुपये दिलं. ती तर 1000 रुपये आहेत मला माहीत पण नव्हतं, कारण मी एवढंच ऐकलं होतं की 200 रुपयात काय होतं 500 रुपये दे, एवढं ऐकलं होतं. तर ते 1000 रुपये होतं. मग परत त्यांचा विचार झालेला असला तर मला माहीत नाही. मग 1000 रुपये दिलं होतं. तर ती 1000 रुपये आहेत ही मला इष्टीत गेल्यावर कळलं. इष्टीत कंडक्टरला तिकीट काढायला मी पैसे दिले आणि कंडक्टर मला म्हणला नोटत नोट आहे. मग त्यांना 500 महागारी दिलं आणि 500 रुपये तिकटाला घेतलं. तिकटाचं काय पैसे घेतलं 41 रुपये आणि बाकीचं मला दिलं. मग त्याच पैशातून बघा काल बी तांदूळ आणलं होतं, काल बी तांदूळ शिजवलं, आज बी तांदूळ शिजवलं. आता पातीत कांद्याची बनवते आणि कानाचे 500 रुपये आहेत का नाही त्याच्यातून गव्हाण ज्वारी आणणार आहे. म्हणजे माणसाला एखाद्याला टॉर्चर केलं म्हणजे किती बी करायचं नाही. आणि म्हणून मला का नाही मानलेली चांगली वाटते त्या, आणि ह्याच्या त्याच्या दारात पडती म्हणता ना, तर त्यासाठी माणसं कमवायला लागते त्या. मी तेवढी माणसं कमावली, माझ्या नशिबाला लय चांगली माणसं भेटलेली आहे ती मला. पुढल्या जन्मी असल्याच माणसांच्यात मी का नाही तसल्या माणसांच्यातच जन्म घेणार आहे. ही कुठली 6-7 माणसं माझ्या नशिबाला भेटलेली आहेत कुणास ठाव.
दुसऱ्याचा सत्यानाश केलाय. तर चला आता भात झाला असं गार पात घेते चिरून आणि ती भात आता परत मला शिजवायला लागेल. तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.